माझं नाव अद्वैत, वय 26 वर्ष. नुकतंच मी पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्यासारख्या एका मोठ्या गर्दीच्या शहरात आलो होतो. एका नामांकित कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन झालं होतं. मी आल्या आल्या कॉलेजच्या हॉस्टेलसाठी अर्ज केला होता, पण तिथे प्रचंड गर्दी आणि मागणी असल्यामुळे मला रूम मिळू शकली नाही. अनोळखी शहर, खिशात मर्यादित पैसे आणि राहण्याची सोय नाही. अशा चिंतेत मी असताना कॉलेजच्या एका मित्राने मला कॉलेजपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला एक पेइंग गेस्ट बद्दल सांगितलं. मी वेळ न घालवता तिथे चौकशी करायला गेलो. ते एक सुंदर जुन्या पद्धतीचं पण प्रसन्न असं घर होतं. तिथे जी फॅमिली राहत होती ती अत्यंत सुशिक्षित आणि मनमिळाऊ होती. कुटुंबात सदानंदजी घराचे मालक, त्यांच्या पत्नी सुमित्राबाई, त्यांचा मोठा मुलगा रोहन आणि त्यांची एक धाकटी मुलगी तन्वी होती. सदानंदजी आणि रोहन यांचे शहरात कापडाचे मोठे दुकान होते, त्यामुळे ते दोघे सकाळी लवकर उठून दुकानात निघून जायचे आणि रात्री उशिरा यायचे. सुमिता काकू एका स्थानिक हायस्कूलमध्ये गणिताच्या शिक्षिका होत्या. पहिल्याच दिवशी त्यांच्या घरी गेल्यावर मला जे आदरातिथ्य मिळालं त्याने माझा सगळा ताण पळाला. सुमती काकूंनी मला माझ्या घरच्यांची विचारपूस केली आणि म्हणाल्या, बेटा, घरून लांब आला आहेस, काळजी करू नकोस, हे तुझंच घर समजून राहा. त्यांच्या या वाक्याने मला परक्या शहरात घरची माया दिली. त्या घरात राहू लागून मला काही दिवस झाले होते. नवीन कॉलेज, नवीन मित्र आणि अभ्यासाचा ताण यातून वेळ मिळाला की मी माझ्या रूममध्ये बसायचो. अशाच एका दुपारी कॉलेजमधून परत आलो आणि हॉलमध्ये पाणी पिण्यासाठी गेलो. तिथे माझी नजर पहिल्यांदा तन्वीवर पडली. तन्वी नुकतीच 12वी सायन्समध्ये शिकत होती. ती दिसायला अत्यंत सुंदर, नाजूक आणि निरागस होती. तिचे डोळे खूप मोठे आणि बोलते होते, जणू काही ते खूप काही सांगू पाहत होते. तिचे काळेभोर लांब आणि सिल्की केस तिच्या पाठीवर रुळत होते. जेव्हा ती घरात वावरायची तेव्हा तिचे केस हवेत हलकेच उडायचे आणि ते दृश्य माझं मन मोहून टाकायचे. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. तिला पाहिल्यावर माझं मन क्षणभर स्तब्ध व्हायचं आणि तिच्याकडे पाहतच राहायचो. तन्वीचा स्वभाव खूप मनमिळाऊ होता. ती घरातल्या प्रत्येकाशी हसून खेळून वागायची. लवकरच तिने माझ्याशीही संवाद साधायला सुरुवात केली. अद्वैत दादा, कॉलेज कसं चाललंय, अभ्यास कसा आहे, असं ती तिच्या गोड मधाळ आवाजात विचारायची. तिचा तो आवाज ऐकणं माझ्यासाठी दिवसातल्या सगळ्यात आनंदाचा क्षण असायचा. हळूहळू माझं मन तिच्याकडे आकर्षित होऊ लागलं होतं. तिच्याबद्दल मनात एक अनोखी हळवी भावना निर्माण झाली होती, जी मी यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. माझा कॉलेजचा टाइम टेबल असा होता की मी नेहमी दुपारी ठीक 2 वाजता घरी परत येत नसे. तन्वीचे कॉलेजही दुपारी 1:30-2 वाजेपर्यंत सुटायचे. तिची आई म्हणजे सुमती काकू शाळेतून साधारणतः दुपारी 4 वाजता घरी यायच्या. याचा अर्थ असा की दररोज दुपारी 2 ते 4 या 2 तासाच्या वेळात घरात फक्त मी आणि तन्वी दोघेच असायचो. परंतु माझ्या मनात तिच्याबद्दल एवढी आंतरयुक्त भीती आणि संकोच होता की मला कधीही तिच्याशी थेट जाऊन मन मोकळं बोलण्याची हिंमत झाली नाही. जेव्हा ती समोर यायची तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढायची, हातपाय थोडे कापायला लागायचे. आम्ही दोघे समोरासमोर आलो की फक्त एकमेकाकडे बघून हलकंसं स्माईल करायचो. ती माझ्याकडे बघून लाजून तिचे डोळे खाली करायची आणि तिचा तो लाजणारा चेहरा पाहून माझं मन आनंदाने भरून जायचं. त्या नजरेच्या खेळात एक अत्यंत संवाद व्हायचा, ज्यात शब्दांची गरज भासत नव्हती. एक दिवस दुपारी मी कॉलेजमधून येऊन माझ्या रूममध्ये पुस्तक वाचत बसलो होतो. अचानक माझ्या रूमच्या दारावर हलकीशी थाप पडली. मी मागे वळून पाहिलं तर समोर तन्वी उभी होती. तिच्या हातात गणिताचं पुस्तक आणि वही होती. तिला अचानक माझ्या रूममध्ये बघून मी पूर्णपणे गोंधळलो. ती अत्यंत हळू आणि संकोची आवाजात म्हणाली, अद्वैत, मला गणितातील काही प्रमेय आणि चार्ट समजत नाहीये. आई शिकवते पण ती खूप दमून येते. तू मला थोडी मदत करशील का? तिचा तो प्रश्न ऐकून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मला जणू हवं तेच मिळालं होतं. मी लगेच चेहऱ्यावरचा गोंधळ लपवत म्हणालो, हो नक्कीच, बस ना, आपण आत्ताच शिकूया. त्या दिवसापासून आमचा एक नवा नित्यक्रम सुरू झाला. रोज दुपारी 2 ते 4 आम्ही दोघे मिळून गणित सोडवू लागलो. कधी ती माझ्या रूममध्ये यायची तर कधी मी तिच्या अभ्यासाच्या खोलीत जाऊन बसायचो. तो वेळ माझ्यासाठी आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा वेळ बनला होता. सुरुवातीला आमचं संभाषण फक्त गणिताच्या सूत्राभोवती फिरायचं, पण हळूहळू आमच्यातील संकोचाचा पडदा दूर झाला.
आम्ही खुल्या मनाने इतर विषयावरही बोलू लागलो. तिने मला तिची स्वप्ने, तिची आवडते छंद, तिचे बालपण याबद्दल सांगितलं. मलाही तिचे बोलणे ऐकण्यात प्रचंड रस यायचा. आता तन्वीमध्ये थोडा बदल झाला होता. तिने पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश आणि सुंदर ड्रेसेस घालायला सुरुवात केली होती. तिला त्या नवीन रूपात पाहत असताना मला गणित शिकवणे कठीण जाऊ लागले. माझे लक्ष पुस्तकापेक्षा तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या हालचालीवर जास्त असायचे. ती दिवसेंदिवस अधिकच आकर्षक वाटू लागली होती. मला जाणवू लागलं होतं की बहुतेक मीही तिला आवडत होतो, कारण माझ्याशी बोलताना तिचे गाल लालेलाल व्हायचे. एक दिवस मी मनातली सगळी हिंमत एकवटली आणि गणित शिकवत असताना तिला म्हणालो, तन्वी, खूप दिवस झाले आपण घरात बसून आहोत. आपण या विकेंडला बाहेर कुठे फिरायला जाऊ का? माझे हे बोलणे ऐकून ती सुरुवातीला थोडी घाबरली. ती म्हणाली, नको रे अद्वैत, जर ओळखीत्यातलं कोणी पाहिलं तर घरात सांगतील आणि प्रॉब्लेम होईल. मी तिची समजूत काढत म्हणालो, अगं, आपण शहरातल्या गर्दीच्या ठिकाणी नाही जाणार. आपण दूर शहराबाहेर असलेल्या सिंहगड किल्ल्यावर किंवा तिथल्या निसर्गरम्य भागात जाऊया. तिथे आपल्याला कोणी ओळखणारही नाही. माझ्या या आश्वासनावर तिने थोडा विचार केला आणि हसून होकार दिला. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघे माझ्या बाईकवरून फिरायला निघालो. शहराच्या गजबटातून बाहेर पडून आम्ही जेव्हा घाटाच्या रस्त्याने लागलो तेव्हा थंड हवेची झुळूक अंगाला स्पर्श करत होती. आम्ही तिथल्या एका प्रसिद्ध निसर्ग उद्यानात आणि प्राणी संग्रहालयात गेलो. तन्वी तिथे गेल्यावर लहान मुलीसारखी बागडू लागली. तिथे वेगवेगळे पक्षी आणि प्राणी पाहून ती खूप खुश झाली होती. तिचा तो निखळ आनंद पाहून माझं मन सुखावलं होतं. उद्यानात फिरत असताना गर्दीमुळे किंवा चालता चालता आमचे हात एकमेकांना स्पर्श करत होते. तो हलकासा स्पर्श माझ्या संपूर्ण शरीरात एक रोमांचक तरंग उठून जायचा. तिनेही तिचा हात मागे घेतला नाही. फिरून आल्यावर आम्ही एका झाडाखाली असलेल्या शांत बाकावर बसलो. आम्ही मनातील अनेक गोष्टी शेअर केल्या. काही वेळाने तिला भूक लागली. ती हसून म्हणाली, अद्वैत, खूप भूक लागली आहे, काहीतरी खाऊया ना? आम्ही जवळच असलेल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये गेलो आणि गरमागरम मिसळपाव आणि नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर आम्ही बाहेर पडलो. मला काहीतरी आठवण म्हणून द्यायचे होते. मी तिला घड्याळाचा शोरूममध्ये घेऊन गेलो आणि म्हणालो, तन्वी, तुला जे घड्याळ आवडेल ते निवड, माझ्याकडून तुला गिफ्ट. ती आधी खूप नकार देत होती. नको अद्वैत, कशाला खर्च करतोस? पण मी तिला म्हणालो, तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे, घ्यावंच लागेल. माझ्या भावनिक आग्रहापुढे तिचे काही चालले नाही. तिने एक सुंदर नाजूक घड्याळ निवडले. तिच्या मनगटावर घड्याळ खूपच खुलून दिसत होते. तिथून निघताना मी तिला गमतीने विचारलं, मॅडम, अजून काय हवंय? तिने लाजत लांब उभ्या असलेल्या पाणीपुरीच्या गाडीकडे बोट दाखवलं. आम्ही दोघांनीही तिथे जाऊन झणझणीत पाणीपुरीच्या 4-5 प्लेट फडकावल्या. तिथून परताना रस्त्याने चालताना आमचे हात एकमेकाच्या हातात लॉक झाले. हे आम्हा दोघांनाही समजले नाही. तो क्षण इतका सुंदर होता की वाटत होतं की हा रस्ता कधी संपू नये. घरी परतण्यापूर्वी आम्ही आमचा एक छान कॅफेमध्ये गेलो आणि गरमागरम कॉफीचा आस्वाद घेतला. कॅफेच्या मंद प्रकाशात आमच्या नजरांचा खेळ सुरू होता. आमच्यातील मैत्री आता प्रेमाच्या एका नव्या पायरीवर पोहोचली होती. त्या सुंदर सफरीनंतर आमच्यातील जवळीक अजून वाढली. आता आम्ही रोज दुपारी एकमेकांच्या खूप जवळ असायचो. एक दिवस आम्ही नेहमीप्रमाणे तिच्या घरी हॉलमध्ये गणिती सोडवत बसलो होतो. बोलता बोलता आम्ही खूप हसत होतो, जोक्स मारत होतो आणि एकमेकाच्या हातावर टाळ्या देत होतो. अचानक तन्वी शांत झाली. तिने माझ्या डोळ्यात डोळे टाकून विचारले, अद्वैत, मला एक सांग, तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का रे? तिच्या त्या अनपेक्षित प्रश्नाने मला थोडा धक्काच बसला. मी गोंधळलो. माझ्या चेहऱ्यावरील ते गोड गोंधळ पाहून ती गालातल्या गालात हसली. मी स्वतःला सावरत म्हणालो, नाही ग, असं काही नाहीये. मला मुली आवडतात, पण माझ्या मनातलं सांगण्याची माझ्यात तितकी हिंमत नाहीये. अच्छा, मग तुला एखादी मुलगी आवडते का? कोण आहे ती? कशी दिसते? तिने अधिक खोदून विचारले. मी लाजत म्हणालो, जर तिचं नाव सांगितलं ना तर तुला कदाचित वाईट वाटेल किंवा आश्चर्य वाटेल. तिने लगेच माझा हात हातात घेतला आणि प्रॉमिस केलं, नाही रे, मला अजिबात वाईट नाही वाटणार. सांग ना, कोण आहे ती? मी दीर्घ श्वास घेतला. माझ्या हृदयाची धडधड कमालीची वाढली होती.
हाच तो योग्य क्षण होता. मी तिच्या प्रेमळ आणि सुंदर डोळ्यात पाहत अत्यंत हळवा आवाजात म्हणालो, तन्वी, ती मुलगी दुसरी कोणी नसून तूच आहेस. माझा ही अचानक प्रेमाची कबुली ऐकून तन्वी क्षणभर स्तब्ध झाली. तिने काहीच न बोलता लाजून आपली मान खाली घातली. तिच्या त्या लाजरस संमती देण्याच्या क्रियेने मला धीर दिला. मी हळूच तिच्या जवळ गेलो. तिने आपले डोळे बंद केले. मी तिला हलके स्वतःकडे ओढले आणि घट्ट मिठीत घेतले. तिच्या कानात हळूच फुसफुसलो, आय लव्ह यू तन्वी. मी तिच्या ओठावर माझे ओठ ठेवले. सुरुवातीला तिने थोडा संकोच दाखवला. मला थांबण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या प्रेमाच्या तीव्रतेपुढे ती स्वतःला रोखू शकली नाही. आम्ही दोघे 5-6 मिनिटे त्या सुंदर पाशात अडकलो होतो. नंतर तिने स्वतःला थोडे दूर केले आणि म्हणाली, अद्वैत, आता नको, आईची येण्याची वेळ झाली आहे. मी तिच्या निर्णयाचा आदर केला आणि आनंदी मनाने माझ्या रूममध्ये गेलो. त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. माझ्या डोक्यात फक्त तन्वीचे विचार होते. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा गणिताच्या बहाण्याने भेटलो. मी तिला म्हणालो, तन्वी, अजून थोडा वेळ एकत्र घालवूया का? ती लाजून मला बिलगली. आम्ही पुन्हा एकमेकाच्या प्रेमात हरवून गेलो. पण वेळ कमी असल्यामुळे ती म्हणाली, इथे रोजच 2 तास मिळतात, इतका वेळ आपल्यासाठी पुरणार नाही. मी विचार केला आणि तिला एक धाडसी कल्पना दिली. तन्वी, तू उद्या कॉलेजला दांडी मार, मीही कॉलेजला जात नाही, आपण दोघे घरात राहू. ती आधी थोडी घाबरली, पण माझ्या प्रेमासाठी तिने हसून होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वीने घरात सांगितले की तिची तब्येत ठीक नाही, डोके खूप दुखत आहे, त्यामुळे ती कॉलेजला जाणार नाही. घरचे सगळे आवळे आपापल्या कामावर निघून गेले. संपूर्ण घर रिकामे झाले. तिने मला हळूच आवाज दिला. मी अत्यंत उत्साहाने आणि धडधडत्या हृदयाने तिच्या घरात प्रवेश केला आणि मुख्य दरवाजा आतून घट्ट बंद केला. आता या संपूर्ण घरात फक्त मी आणि तन्वी दोघेच होतो. मी तिच्या जवळ गेलो. ती खूप सुंदर दिसत होती. मी तिला अलगद माझ्या दोन्ही हातात उचलून घेतलं. ती लाजून माझ्या गळ्यात हात टाकून बसली. मी तिला थेट बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि बेडवर निजवले. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि चेहऱ्यावर प्रेमाची ओढ स्पष्ट दिसत होती. आम्ही एकमेकाच्या मिठीत विरघळून गेलो. आमचा एकमेकांवरील विश्वास आणि प्रेम आता सर्वोच्च शिखरावर पोचले होते. आम्ही त्या दिवशी वेळेचे सर्व बंधन विसरून एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून गेलो. तो संपूर्ण दिवस आमच्यासाठी आयुष्यातील अत्यंत खास आणि अविस्मरणीय दिवस ठरला. संध्याकाळ होण्यापूर्वी मी सुरक्षितपणे माझ्या रूममध्ये परतलो. त्या दिवसानंतर जेव्हा आम्हाला घरात अशी संधी मिळायची, आम्ही एकमेकांसोबत असेच प्रेमाचे आनंदाचे क्षण घालवायचो. आमचे हे नाते अधिकच घट्ट आणि सखोल होत गेले. शहरात आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते. बाहेर पाऊस कोसळत होता आणि वातावरणात एक सुखद गारवा पसरला होता. तन्वी आणि माझ्या प्रेमाला आता काही महिने पूर्ण झाले होते. आमचे ते सुरुवातीचे अव्यक्त नाते आता पूर्णपणे बहरले होते. रोज दुपारी जेव्हा सुमती काकू शाळेत असायच्या आणि सदानंदजी दुकानात, तेव्हा आमचे घर हे आमच्यासाठी एक छोटेखानी स्वर्ग बनायचे. त्या दिवशी बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट सुरू होता. कॉलेज लवकर सुटल्यामुळे मी दुपारी 1:30 वाजताच रूमवर परत आलो होतो. ओलाचिम झालेला मी कपडे बदलून बेडवर बसलो होतो. इतक्यात तन्वी हळूच दरवाजा उघडून माझ्या रूममध्ये आली. तिच्या हातात गरमागरम चहाचे 2 कप आणि भजीची प्लेट होती. अद्वैत, बाहेर किती छान पाऊस पडतोय ना, म्हटलं तुझ्यासोबत चहा घ्यावा, ती गालातल्या गालात हसत म्हणाली. तिने घातलेला निळा पंजाबी ड्रेस आणि ओले झालेले तिचे लांब केस तिच्या सौंदर्याला अजूनच खुलवत होते. मी चहाचा कप बाजूला ठेवला आणि तिचा हात धरून तिला माझ्या जवळ खेचले. चहापेक्षा तू जास्त गोड आहेस तन्वी, मी तिच्या कानात म्हणालो. ती लाजून माझ्या छातीवर डोके ठेवून बसली. बाहेर पावसाचा आवाज आणि आत आमच्या हृदयाची वाढलेली धडधड एक वेगळाच ताळमेळ साधत होतोय. मी माझ्या हाताने तिचे ओले केस बाजूला केले आणि तिच्या मानेवर हलकासा ओठाचा स्पर्श केला. तिच्या शरीरातून एक शिरशिरी धावून गेली आणि तिने मला अजून घट्ट मिठी मारली. त्यानंतर दिवस आमच्यासाठी अजून रोमॅन्टिक होत गेले.
आता आम्ही फक्त दुपारीच नाही तर संध्याकाळीही घराचे सगळे गप्पा मारत असताना चोरट्या नजरेने एकमेकांकडे पाहायचो. डायनिंग टेबलवर जेवताना एकमेकांना पाय लावणे किंवा किचनमध्ये पाणी पिण्याच्या बहाण्याने जाऊन हलकासा मागून मिठी मारणे, या छोट्या छोट्या गोष्टी आमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाल्या होत्या. एक दिवस सुमती काकू एका लग्नासाठी 2 दिवसासाठी बाहेर जाणार होत्या. सदानंदजी आणि रोहन रात्री नेहमीप्रमाणे 11 वाजता येणार होते. याचा अर्थ असा होता की त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत आम्हाला भरपूर वेळ मिळणार होता. दुपारी कॉलेज संपवून मी आलो तेव्हा तन्वी घराचा मुख्य दरवाजा आधीच उघडा ठेवला होता. मी आत गेलो आणि दरवाजा लावून घेतला. तिने त्या दिवशी तिचे केस मोकळे सोडले होते आणि तिने एक अतिशय सुंदर साडी नेसली होती. साडीमध्ये ती इतकी मोहक आणि सुंदर दिसत होती की मी माझ्या डोळ्यावर ताबा गमावला. मी धावत जाऊन तिच्या कमरेत हात घालून उचलून घेतले. अद्वैत सोड ना, साडी खराब होईल, ती हसत लाजत म्हणाली. होऊ दे खराब, आज कोणीच नाही आहे आपल्याला थांबवणारं, असं म्हणत मी तिला हळूच हॉलच्या सोफ्यावर बसवली. मी तिच्या शेजारी बसलो आणि तिचे दोन्ही नाजूक हात माझ्या हातात घेतले. आम्ही दोघेही एकमेकाच्या डोळ्यात पाहत होतो. तिच्या डोळ्यात मला माझ्यासाठी अथांग प्रेम आणि समर्पण दिसत होते. मी हळूच पुढे झालो आणि माझ्या ओठांनी तिच्या ओठाचा ताबा घेतला. तो किस अतिशय दीर्घ आणि उत्कट होता. तिनेही माझ्या केसात हात फिरवत मला पूर्ण प्रतिसाद दिला. हळूहळू आम्ही सोफ्यावरून उठून तिच्या बेडरूममध्ये निघालो. बेडरूममध्ये मंद प्रकाश होता आणि खिडकीतून येणारी थंड हवेची झुळूक खोलीतील वातावरण अजूनच रोमॅन्टिक बनवत होती. मी तिला बेडवर झोपवलं आणि स्वतःही तिच्या शेजारी आडवा झालो. तिचे श्वास वाढले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली आली होती. मी तिच्या कपाळावर तिच्या दोन्ही डोळ्यावर आणि मग हळूहळू तिच्या मऊ गालावर माझे ओठ टेकवले. माझ्या प्रत्येक स्पर्शाने ती अजून माझ्या जवळ येत होती. अद्वैत, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, मला कधीच सोडून जाऊ नकोस, ती अत्यंत भावूक होऊन म्हणाली. मी कधीच तुला सोडणार नाही तन्वी, तू माझं आयुष्य आहेस, मी तिला वचन देत म्हणालो. त्या रात्री आम्ही वेळेचे भान पूर्णपणे विसरलो होतो. 2 शरीरे आणि 2 आत्मे एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळून गेले होते. प्रेमाच्या त्या सर्वोच्च शिखरावर पोहोचताना आम्हाला जगाचे कशाचेही भान राहिले नव्हते. आम्ही तासनतास एकमेकाच्या मिठीत पडून होतो, एकमेकाच्या स्वप्नाबद्दल बोलत होतो आणि भविष्यातील आपल्या संसाराची चित्रे रंगवत होतो. रात्री 10:30 वाजता मी तिला एक शेवटचा घट्ट किस केला आणि माझ्या रूममध्ये परत आलो. आमचे हे नाते आता कोणत्याही बंधनापलीकडे गेले होते. आता आम्हाला रोज असेच नवीन संधी आणि सुंदर क्षणाची प्रतीक्षा असायची. त्या अनोख्या आणि सुंदर रात्रीनंतर आमचं आयुष्य एखाद्या स्वप्नासारखं चाललं होतं. पण म्हणतात ना, जेव्हा सगळं काही खूप चांगलं घडायला लागतं तेव्हा कुठेतरी काही चुकत असतं. तोच सुखाचा काळ आमच्यासाठी एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता ठरेल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. काही दिवस असेच गेले. आमचं चोरून भेटणं, दुपारी 2 ते 4 या वेळात एकमेकाच्या मिठीत हरवून जाणं आणि रात्री जेवताना नजरेने एकमेकांशी बोलणं अगदी सुरळीत सुरू होतं. पण अचानक एक दिवस काहीतरी बदललं. नेहमीप्रमाणे मी दुपारी 2 वाजता कॉलेजमधून परत आलो. घराचा दरवाजा नेहमी तन्वी हलकासा उघडा ठेवायची, पण आज दरवाजा पूर्णपणे बंद होता. मी बेल वाजवली. काही वेळाने तन्वीने दरवाजा उघडला, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं ते लाजरं आणि गोड हास्य नव्हतं. उलट ती घाबरलेली आणि अस्वस्थ दिसत होती. काय झालं तन्वी, सगळं ठीक आहे ना? मी तिच्या जवळ जात हळू आवाजात विचारलं आणि तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. तिने दचकून आपला हात मागे घेतला आणि आजूबाजूला पाहत म्हणाली, अद्वैत, प्लीज आत्ताच माझ्या रूममध्ये येऊ नकोस. आई आज लवकर येऊ शकते. तू तुझ्या रूममध्ये जा. तिच्या आवाजात एक अनामिक भीती होती. मी काही न बोलता माझ्या रूममध्ये आलो, पण माझं मन अस्वस्थ झालं होतं. त्या दिवशी सुमती काकू 4 ऐवजी 4:30 वाजता आल्या. म्हणजे तन्वी खोटं बोलत होती. मग ती एवढी का घाबरली होती? त्या रात्री जेवताना मी तन्वीकडे पाहत होतो, पण ती सारखी माझी नजर टाळत होती. तिचे वडील सदानंदजी आणि भाऊ रोहन नेहमीसारखे गप्पा मारत होते. पण अचानक रोहनने माझ्याकडे पाहत विचारले, अद्वैत, तुझा कॉलेजचा टाइम काय आहे रे? म्हणजे तू दुपारी किती वाजता येतोस आणि किती वाजता जातोस? रोहनचा हात
थेट प्रश्न ऐकून माझ्या घशाला कोरड पडली. मी दुपारी 2 वाजेपर्यंत येतो, मी कसाबसा आवाज आवरत म्हणालो. रोहनने एक गूढ स्मित हास्य केला आणि म्हणाला, अच्छा नाही, सहज विचारलं. आजकाल कॉलेजच्या परिसरात खूप चोऱ्या वगैरे व्हायला लागल्यात, म्हणून म्हटलं जरा सतर्क राहिलेलं बरं. त्या सतर्क राहण्याच्या वाक्याने एक वेगळाच विचार लपलेला होता की काय, असं मला वाटून गेलं. मी तन्वीकडे पाहिलं. तिने आपली मान खाली घातली होती आणि तिचे हात थरथरत होते. काहीतरी नक्कीच घडलं होतं जे माझ्यापासून लपवलं जात होतं. त्या घटनेला 2 दिवस उलटले. तन्वीने माझ्या रूममध्ये येणं पूर्णपणे बंद केलं होतं. मी जेव्हा तिला गणिताच्या अभ्यासाबद्दल विचारायचो तेव्हा ती काहीतरी कारण काढून टाळायची. आमचा तो सुंदर नजरेचा खेळ आता एका संशयाच्या धुक्यात हरवला होता. मला राहावेना. मला कसं करून तिच्या अचानक बदललेल्या वागण्यामागचं कारण शोधायचं होतं. 3ऱ्या दिवशी मी दुपारी कॉलेजमधून नेहमीपेक्षा अर्धा तास लवकर म्हणजे 1:30 वाजता आलो. माझ्याकडे घराच्या मुख्य दरवाजाची एक डुप्लिकेट किल्ली सदानंदजींनी दिली होती, जेणेकरून कोणाला दरवाजा उघडायला त्रास होऊ नये. मी खूप हळूच कुलूप उघडलं आणि आत प्रवेश केला. घरात संपूर्ण शांतता होती. मी तन्वीच्या रूमकडे गेलो. दरवाजा अर्धवट उघडा होता. मला वाटलं ती अभ्यास करत असेल म्हणून मी आत डोकावलं, पण जी गोष्ट मी पाहिली त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तन्वी बेडवर बसली होती आणि तिच्या हातात एक जुनी डायरी होती. ती रडत होती, पण धक्कादायक गोष्ट ही नव्हती की धक्कादायक गोष्ट ही होती. तिच्या बेडच्या खाली एका पांढऱ्या रंगाचा लिफाफा पडला होता, ज्यावर रक्तासारखं लाल डाग होता आणि त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, मला सगळं माहीत आहे. माझे श्वास रोखला गेला. मी खोलीत पाऊल टाकणार इतक्यात तन्वीने मागून येणाऱ्या पावलांचा आवाज ऐकला आणि तिने झटकन ती डायरी गादीखाली लपवली आणि तो लिफाफा पायाने बेडच्या खाली ढकलला. तिने डोळे पुसले आणि माझ्याकडे पाहिलं. तू लवकर आलास आज? तिने स्वतःला सावरत विचारलं. तन्वी, काय लपवतेस माझ्यापासून? तो लिफाफा काय आहे आणि तू का रडत होतीस? मी थेट तिच्या जवळ जात विचारलं. तन्वी खूप जोरात घाबरली. तिने माझा हात धरला आणि गयावया करू लागली. अद्वैत, प्लीज, तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे, आत्ता काही विचारू नकोस. जर कोणी पाहिलं किंवा ऐकलं तर अनर्थ होईल. तू आत्ताच्या आत्ता रूममध्ये जा. मी तुला योग्य वेळ आली की सर्व सांगेन. तिच्या डोळ्यातील ती भीती एवढी खरी होती की मला हटावं लागलं. मी माझ्या रूममध्ये आलो, पण आता माझ्या डोक्यात विचाराचं चक्र वेगाने फिरू लागलं होतं. तो लिफाफा कोणी पाठवला होता? त्यावर काय लिहिलं होतं? आमच्या प्रेमाबद्दल कोणाला माहिती मिळाली होती की हे काही दुसरंच रहस्य होतं ज्याचा आमच्याशी काहीही संबंध नव्हता? त्या रात्री घरातलं वातावरण कमालीचं गंभीर होतं. सदानंदजी खूप शांत होते आणि रोहन सारखा फोनवर कोणाशी तरी बोलत बाहेर फेऱ्या मारत होता. मला कळून चुकलं होतं की या घरात माझ्या आणि तन्वीच्या पलीकडेही एक मोठं रहस्य जन्माला आलं आहे, जे हळूहळू बाहेर येत आहे. रात्रीचा जवळजवळ 1:30 वाजले असावेत. संपूर्ण घर गाढ झोपेत होतं. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती आणि वारा खिडक्यावर आदळत होता. मला काही केल्या झोप येत नव्हती. अचानक माझ्या रूमच्या खिडकीबाहेर मला कोणीतरी कुजबुजण्याचा आवाज आला. आमचं घर ग्राउंड फ्लोअरवर होतं आणि माझ्या खिडकीच्या मागे एक छोटी गल्ली होती. मी हळूच बेडवरून उठलो आणि खिडकीचा पडदा बाजूला सारून पाहिलं. बाहेर अंधारात 2 आकृत्या उभ्या होत्या. एक आकृती हुड घातलेली होती, त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण दुसरी आकृती ओळखीची वाटत होती. तो दुसरा माणूस दुसरा कोणी नसून रोहन होता. ते दोघे खूप हळू आवाजात बोलत होते, पण शांत रात्रीमुळे त्यांचे काही शब्द माझ्या कानावर पडले. त्या अद्वैतला संशय आला नाही पाहिजे. तो कॉलेजचा मुलगा आहे. उगाच मध्ये पडला तर सगळा प्लॅन फ्लॉप होईल, तो हुड घातलेला माणूस म्हणाला. रोहनने उत्तर दिले, त्याची काळजी तू करू नकोस, त्याला मी सांभाळेन. पण तन्वीचं काय? ती खूप घाबरली आहे. तिला जर त्या डायरीबद्दल कळालं तर ती पोलिसात जाईल. डायरी तिच्या हातात लागलीच कशी? ती डायरी आत्ता गायब करावी लागेल. आणि त्या लिफाफ्यातील पत्राप्रमाणे जर पैशाची व्यवस्था झाली नाही तर उद्या सकाळी सगळं संपेल, तो अनोळखी माणूस म्हणाला. माझं काळीज जोरजोरात धडधडू लागलं. डायरी, पत्र, पैसे आणि माझा काय संबंध या सगळ्यात?
रोहन कोणत्या प्लॅनबद्दल बोलत होता. तन्वीच्या हातात कोणती डायरी लागली तेवढ्यात तो अनोळखी माणूस तिथून निघून गेला आणि रोहन घराच्या मागच्या दरवाज्यातून आत येण्यासाठी वळला. मी झटकन पडदा जागेवर केला आणि बेडवर येऊन झोपण्याचं नाटक करू लागलो. काही वेळातच पूर्ण घरात शांतता पसरली, पण माझ्या डोक्यातील सस्पेन्स आता टोकाला पोहोचला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सदानंदजी आणि रोहन नेहमीपेक्षा खूप लवकर दुकानात निघून गेले. सुमती काकूही नेहमीप्रमाणे 7:30 वाजता शाळेत गेल्या. घरात पुन्हा एकदा मी आणि तन्वी दोघेच होतो. पण आजची परिस्थिती वेगळी होती. आज दुपारी 2 वाजण्याची वाट पाहण्याची गरज नव्हती. मी थेट तन्वीच्या रूममध्ये गेलो. ती बेडवर डोके धरून बसली होती. मी दरवाजा आतून बंद केला आणि तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. तन्वी, आता बस झालं. काल रात्री मी रोहनला खिडकीबाहेर कोणाशी तरी बोलताना पाहिलं. ते तुझ्याबद्दल, माझ्याबद्दल आणि कोणत्या डायरीबद्दल बोलत आहे. काय आहे हे सगळं? जर तू मला आत्ताच सांगितलं नाही तर मी आत्ताच हे घर सोडून चालला जाईन आणि कधीच परत येणार नाही. मी अंतिम इशारा दिला. माझं हे बोलणं ऐकून तन्वी पूर्णपणे कोडमडली. ती जोरात रडू लागली आणि मला घट्ट मिठी मारली. अद्वैत, मला माफ कर. मी तुला धोक्यात आणू इच्छित नव्हते म्हणून मी लपवत होते, ती रडत रडत म्हणाली. तिने बेडच्या गादी घालून ती जुनी डायरी काढली आणि तो पांढरा लिफाफा माझ्या हातात दिला. अद्वैत, हे आपल्या प्रेमाबद्दल नाही, हे माझ्या बाबांबद्दल आणि भाऊबद्दल आहे. तन्वीने सांगायला सुरुवात केली आणि जे काही तिने सांगितलं त्याने माझे डोळे विस्फारले. बाबांचं कापडाचं दुकान हे फक्त दाखवण्यासाठी आहे. मागच्या काही वर्षापासून बाबा आणि रोहन शहरातल्या एका मोठ्या स्मगलिंग रॅकेटमध्ये अडकले आहेत. ते कपड्याच्या गाठीमधून ड्रग्ज आणि बेकायदेशीर वस्तू वाहतूक करतात. ही डायरी त्या सगळ्या काळ्या धंद्याचा हिशोब आहे. मला ही डायरी 2 दिवसापूर्वी बाबाच्या कपाटात सापडली, तन्वी सांगत होती आणि तिचे अश्रू थांबत नव्हते. आणि तो लिफाफा? मी थरथरत्या आवाजात विचारलं. तो लिफाफा त्या रॅकेटचा एक माजी पार्टनरने पाठवला आहे. त्याला बाबाच्या या धंद्यात सगळी माहिती आहे. त्याने बाबालाकडे 50 लाख रुपयाची खंडणी मागितली आहे आणि जर पैसे दिले नाही तर तो पोलिसात जाईल अशी धमकी दिली आहे. त्या पत्रात त्याने लिहिलं होतं की घरात एक पेईंग गेस्ट सुद्धा राहतो. जर मला पैसे मिळाले नाहीत तर मी पोलिसांना सांगेल की या सगळ्या धंद्यात त्या अद्वैतचाही हात आहे. अद्वैत, तो माणूस तुला अडकवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून बाबावर दबाव येईल. म्हणून मी तुझ्यापासून लांब राहत होते. मला तुला या नरकात ओढायचं नव्हतं. तन्वीने पूर्ण सत्य समोर मांडलं. माझ्या अंगावर काटा आला. मी ज्या कुटुंबाला खूप प्रेमळ आणि सरळ समजत होतो त्यांच्या मागे एवढं मोठं आणि भयानक गुन्हेगारीचं जाळं लपलेलं होतं. आणि त्याहून भयंकर म्हणजे त्या गुन्हेगारांच्या खेळात मला बळजबरीने बकरा बनवण्याची तयारी सुरू होती. आता प्रश्न फक्त आमच्या प्रेमाचा नव्हता तर माझ्या अस्तित्वाचा आणि इज्जतीचा होता. तन्वी माझ्याकडे आशेने पाहत होती. अद्वैत, आपण काय करायचं? मला खूप भीती वाटते, ती म्हणाली. मी तिचा हात हातात घेतला. तन्वी, तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना? आपल्याकडे ती डायरी आहे जो बाबांच्या गुन्ह्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. जर तो ब्लॅकमेलर बाबांना अडकवणार आहे तर तो स्वतःही गुन्हेगार आहे. आपण बाबांना आणि रोहनला वाचवू शकत नाही कारण त्यांनी गुन्हा केला आहे, पण आपण स्वतःला वाचवू शकतो. मी लगेच माझ्या कॉलेजच्या एका ओळखीच्या सिस्टममधील मोठ्या ऑफिसरला फोन लावण्याचा विचार केला. पण त्या क्षणी घरच्या मुख्य दरवाजाचं कुलूप उघडल्याचा आवाज झाला. रोहन आणि सदानंदजी एवढ्या दुपारी आले होते की तो ब्लॅकमेलर स्वतः घरात शिरला होता. तन्वी घाबरून माझा हात अजून घट्ट पकडला. खोलीच्या दरवाजाबाहेर कोणाचे तरी जड पाऊल वाजले आणि तो पाऊल सरळ तन्वीच्या रूमच्या दिशेने येत होता. आता पुढे काय होणार? अद्वैत आणि तन्वी स्वतःला चक्रव्यूहातून वाचवू शकतील का, की रोहनचा आणि बाबाचा अद्वैतचा बळी देतील? हे रहस्य उलगडणार. तन्वी खोलीच्या दरवाजाबाहेर पडणारी ती पावलं अत्यंत संत आणि जाड होती. बाहेर पावसाचा जोर आता आणखी वाढला होता. खिडकीवर आदळणाऱ्या पाण्याच्या थेंबामुळे खोलीत एक अकालनीय भीती पसरली होती. मी तन्वीला माझ्या मागे केलं आणि दरवाजाकडे टक लावून पाहू लागलो. माझ्या हातातील ती काळी डायरी आणि रक्ताचा डाग असलेला तो पांढरा लिफाफा. मी झटकन माझ्या जीन्सच्या
मागच्या खिशात कोंबला. दरवाजाचा हँडल हळूच खाली झुकला आणि दरवाजा कर्र असा आवाज करत उघडला गेला. समोर सुमती काकू उभ्या होत्या. त्यांच्या हातातील छत्रीतून पाणी टपकत होतं आणि त्यांचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. त्यांना पाहिल्यावर तन्वीने सुटकेचा श्वास सोडला. पण काकूंच्या डोळ्यातील भाव काही वेगळेच सांगत होते. त्या नेहमीसारख्या शांत आणि प्रेमळ शिक्षिका वाटत नव्हत्या. तुम्ही दोघे इथे काय करताय? सुमती काकूंचा आवाज कमालीचा थंड आणि धारदार होता. आई, ते अद्वैत मला गणितातली काही प्रमेय विचारत होता. तन्वीने कसाबसं खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. काकूने एक उपरोधिक हास्य केलं. त्या खोलीच्या आत आल्या आणि त्यांनी दरवाजा मागून बंद करून कडी लावली. हा प्रकार पाहून माझ्या पाठीतील एक थंड कणा शिळातून गेल्यासारखा सरकला. तन्वी, मला वाटलं होतं तू कॉलेजला गेली नाहीस कारण तुझं खरोखरच डोकं दुखत होतं. पण तू तर इथे मुलासोबत आणि अद्वैत तू. काकू माझ्याजवळ आल्या. त्यांचा मोर्चा आता माझ्याकडे वळाला होता. तू माझ्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहतोस. आम्ही तुला मुलासारखं सांभाळलं आणि तू माझ्याच मुलीला. काकू, तसं नाहीये. मी बोलायला गेलो पण त्यांनी हात उंचावून मला थांबवलं. मला सगळं माहीत आहे अद्वैत. मला तुमच्या त्या दुपारी 2 ते 4 भेटीबद्दल माहिती आहे आणि तुम्ही दोघे गुपचूप सिंहगडाला गेला होता तेही माहिती आहे. काकूच्या या वाक्याने माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. म्हणजे आमचं प्रेम कधीच लपलेलं नव्हतं. पण सस्पेन्स इथे संपत नव्हता. काकूंनी अचानक त्या पर्समधून एक तसाच पांढरा लिफाफा काढला जसा तन्वीच्या बेडखाली होता. त्यांनी त्या बेडवर फेकला. सदानंद आणि रोहनला वाटतं की ते खूप हुशार आहेत. कापडाच्या दुकानाच्या नावाखाली ते जे काही करतायत त्याचा सुगावा मला लागलाय. आणि जो ब्लॅकमेलर 50 लाख रुपये मागतोय ना, तो दुसरा कोणी नसून माझाच भाऊ म्हणजे तन्वीचा सक्का मामा आहे. काकूंनी हा दुसरा सर्वात मोठा बॉम्ब फोडला. खोलीत एक भयान शांतता पसरली. तन्वीने आश्चर्याने तोंडात बोट घातलं. मामा बाबांना ब्लॅकमेल करतोय? हो, काकू म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. माझ्या भावाला या धंद्यातून त्याचा हिस्सा हवा आहे. पण सदानंद आणि रोहन त्याला 1 रुपयाही द्यायला तयार नाहीत. म्हणून माझ्या भावाने हा प्लॅन आखला. आणि अद्वैत, तुला या सगळ्यात बळीचा बकरा बनवण्याची कल्पना सदानंदची नाही तर माझ्या भावाची आहे. जर पोलिसांनी या घरावर धाड टाकली तर सगळा माल तुझ्या रूममध्ये जप्त केला जाईल अशी व्यवस्था त्यांनी केली आहे. मला आता समजलं होतं की मी या अशा दलदलीत उभा होतो जिथून बाहेर पडण्याचा एकच रस्ता होता आणि तो म्हणजे आत्ताच्या आत्ता तिथून पळ काढणे. सुमती काकू आमच्या बाजूने होत्या की विरोधात हे अजून स्पष्ट नव्हतं. काकू, मग त्यांनी मला सगळं का सांगत आहे? मी धीर एकवटून विचारलं. काकूंनी माझ्या डोळ्यात पाहिलं. कारण मला माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाहीये. तन्वी तुझ्यावर प्रेम करते हे मला ठाऊक आहे. सदानंद आणि रोहन आज ना उद्या जेलमध्ये जाणारच आहेत. त्यांचा पापाचा घडा भरला आहे. पण माझ्या भावाच्या आणि सदानंदच्या या लढाईत तुला आणि तन्वीला शिक्षा मिळता कामा नये. रोहन आणि त्याचे बाबा पुढच्या अर्ध्या तासात पोलिसात घेऊन इथे येणार आहेत. असा खोटा बनाव करून की तुमचा रूममध्ये ड्रग्ज सापडलेत. काय? तन्वी जोरात ओरडली. भाऊ असं कसा करू शकतो? पैसा माणसाला आंधळ करतो तन्वी, काकू म्हणाल्या. त्यांनी माझा हात धरला. अद्वैत, तुझ्या खिशातील ती काळी डायरी आहे ना, ती डायरी घेऊन आत्ता शहरात निघून जा. ती डायरी थेट कमिशनर ऑफिसमध्ये जमा कर. तिथेच माझे एक ओळखीचे अधिकारी आहेत. मी त्यांना आधीच फोन केला आहे. पण लक्षात ठेव, सदानंद आणि रोहन बाहेर रस्त्यावर पाळत ठेवून आहेत. तुला मागच्या खिडकीतून बाहेर पडावं लागेल. माझ्याकडे विचार करायला सेकंदही नव्हता. मी तन्वीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी काळजी आणि अश्रू होते. अद्वैत, प्लीज स्वतःला वाचव. तू सुरक्षित राहिलास तरच आपलं प्रेम जिवंत राहील, तन्वी रडत म्हणाली. मी तिला शेवटची घट्ट मिठी मारली आणि तिच्या कपाळावर किस केला. मी पुन्हा येईन तन्वी, तुला या नरकातून बाहेर काढायला नक्की येईन. मी तिला वचन दिलं. मी खिडकी बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. मी खिडकीतून बाहेर उडी मारली. चिखलाने माखलेल्या गल्लीतून मी वेगाने धावू लागलो.
मागे न पाहता फक्त माझ्या हक्काच्या स्वातंत्र्यासाठी आणि तन्वीच्या प्रेमासाठी मी पुण्याच्या त्या पावसात धावत होतो. 2 तासाच्या थरारक प्रवासानंतर आणि रोहनच्या माणसाचा गुंगारा देऊन मी अखेर कमिशनर ऑफिस गाठले. सोमती काकूंनी दिलेल्या माहितीनुसार मी ती काळी डायरी आणि लिफाफा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे स्वाधीन केले. त्याच रात्री पोलिसांनी सदानंदजीच्या कापडाच्या दुकानावर आणि घराबाहेर सापळा रचून रोहन आणि सदानंदजी आणि त्याच्या ब्लॅकमेलर भावाला रंगेहात पकडले. संपूर्ण शहरात या मोठ्या रॉकेटचा पर्दाफाश बातमी वाऱ्यासारखी पसरली. माझं नाव पोलिसांनी गुप्त ठेवलं होतं, त्यामुळे मी सुरक्षित होतो. काही दिवसानंतर कोर्टाच्या कटकटी संपल्या. सोमती काकू आणि तन्वी घर सोडून त्यांच्या मूळ गावी निघून गेल्या. मी कॉलेज पूर्ण करण्यासाठी शहरातच राहिलो. आमचं ते दुपारचं 2-4 वाजेचं गणित शिकवणं, तो सिंहगडचा स्पर्श आणि पाणीपुरीची चव आता वेगळीच आठवण बनून राहिल्या होत्या. पण आजही जेव्हा कधी पुण्यात मुसळधार पाऊस पडतो आणि खिडकीबाहेर विजा कडकडतात, तेव्हा मला तन्वीचं लाजरं रूप आणि तिची घट्ट मिठी आठवते. आमची प्रेमकथा कदाचित अपूर्ण राहिली असेल, पण आमच्या हृदयातील अंतराची सूर आजही एकमेकासाठी वाजत आहे. त्या भयानक रात्रीनंतर पुण्यातलं वातावरण जसं निवळलं, तसंच माझ्या आयुष्यातही एक वेगळ्या शांततात बुडून गेलं. सदानंदजी, रोहन आणि त्यांचा तो गुन्हेगार भावाला पोलिसांनी कोठडीत टाकलं होतं. सोमती काकू आणि तन्वी घेऊन शहर सोडलं होतं, कारण त्या बदनामीच्या छायेत तन्वीचं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचं नव्हतं. मी पोलिसांना दिलेल्या सहकार्यामुळे माझं नाव पूर्णपणे गुप्त राहिलं होतं, पण माझं मन मात्र त्याच घरात अडकून पडलं होतं. मी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये शिफ्ट झालो होतो. आता माझ्याकडे राहण्यासाठी हक्काची जागा होती, पण ज्या जागेत मला माझं पहिलं प्रेम मिळालं होतं, ती जागा सुटली होती. कॉलेजचा अभ्यास, लायब्ररीचे तास आणि गणिताची जड पुस्तके आता मला तन्वीची तीव्र आठवण करून द्यायची. दुपार जेव्हा कधी 2 वाजायचे, तेव्हा माझं लक्ष आपोआप घड्याळाकडे जायचं. डोळ्यासमोर उभी राहायची 32 तासाची वेळ. तन्वीचं ते हातात वही पुस्तक घेऊन हळूच माझ्या रूममध्ये येणं, तिचे ते लांब सिल्की केस आणि गणिताच्या सूत्राच्या बहाण्याने एकमेकाकडे चोरून पाहणं. अद्वैत, तू माझी साथ कधीच सोडणार नाहीस ना? तिच्या या शेवटच्या शब्दाने पडसाद माझ्या कानात रोज घुमायचे. मी दररोज तिच्या जुन्या नंबरवर फोन लावण्याचा प्रयत्न करायचो, पण तो नंबर कायमचा बंद झाला होता. सुमिती काकून संरक्षणासाठी त्यांचे सगळे जुने संपर्क तोडून टाकले होते. मी एकाकी झालो होतो, पण माझ्यात एक आशेची किरण अजूनही जिवंत होती. आमचं प्रेम जर खरं असेल तर नियती आम्हाला पुन्हा नक्की एकत्र आणेल. काळ कोणासाठी थांबत नाही. 5 वर्ष कशी निघून गेली हे मला समजलं नाही. मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि मुंबईतील एका नामांकित फायनान्शियल फर्ममध्ये सिनियर असिस्टंट म्हणून रुजू झालो. माझं राहणीमान बदललं होतं. वय आता 31 झालं होतं, पण माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात तन्वीचं नाव, गोड वादळ, अजूनही तसंच शांत पडून होतं. या 5 वर्षात माझ्या घरच्यांनी लग्नासाठी खूप प्रयत्न केले. अनेक स्थळं आली, पण मी प्रत्येक वेळी काहीतरी काढून टाळत राहिलो. माझ्या मनात तन्वीशिवाय दुसऱ्या कोणालाही स्थान मिळणं निव्वळ अशक्य होतं. एका कामानिमित्त मला मुंबईहून एकदा पुण्याला जावं लागलं. एका मोठ्या कॉर्पोरेट क्लायंटची मीटिंग होती. पुण्याच्या रस्त्यावर गाडी चालवताना माझ्या अंगावर काटा येत होता. प्रत्येक चौक, प्रत्येक कॅफे मला त्या 5 वर्षापूर्वीच्या दिवसाची आठवण करून देत होता. मीटिंग संपवून मी संध्याकाळी थोडा वेळ मोकळा झालो. माझ्या पायांनी मला नकळतच त्या जुन्या रस्त्यांकडे नेलं, जिथे मी पेईंग गेस्टचं घर होतं. मी तिथे पोचलो तर जुनं घर पाहून तिथे आता एक मोठी इमारत उभी राहिली होती. सगळं बदललं होतं. मी सुस्कारा टाकला आणि तिथून निघणार तितकेच समोरच्या एका बेकरीच्या बाहेर मला एक पाठमोरी आकृती दिसली. तिचे केस लांब सिल्की होते आणि हवेच्या हलक्या झुळकीने तिच्या पाठीवर उडत होते. ती चालताना तिच्या हालचालीमध्ये एक परिचयाची मोहकता होती. माझं हृदय जोरदारात धडधडायला लागलं. शरीरात जणू रक्ताचा प्रवाह वेगाने वाढला होता. मी गाडी बाजूला लावली आणि वेड्यासारखा तिच्या दिशेने चालत गेलो.
तन्वी माझ्या आवाजात एक थरारक होती. ती आकृती जागीच थांबली. तिने मागे वळून पाहिलं. तिचे तेच मोठे बोलते डोळे, पण आता एका परिपक्वता होती. चेहऱ्यावर तिचा निरागस लाली उमटली, जी मला पाहून 5 वर्षापूर्वी उमटायची. तिचा हात एक पाण्याची बाटली होती, जी माझ्या आवाजाने हातातून खाली निसटली. अद्वैत, तुम्ही? तिच्या डोळ्यातून अश्रू गळागळा वाहू लागले. आम्ही दोघेही रस्त्याच्या कडेला उभे राहून एकमेकाकडे पाहत होतो. 5 वर्षाचा विरह, तो सस्पेन्स, ती भीती, ते अश्रू, हे सगळं काही त्या एका क्षणात वाहून गेलं. आम्ही जवळ असलेल्या एका शांत कॅफेमध्ये गेलो. अगदी तशाच कॅफेमध्ये जिकडे आम्ही 5 वर्षापूर्वी कॉफी प्यायला गेलो होतो. तन्वी मला सांगितलं की त्या घटनेनंतर सुमिती काकू तिला घेऊन कोल्हापूर जवळच्या एका लहान गावात आश्रय घेतला होता. तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता पुण्याला एका मोठ्या शाळेत गणिताची शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. सुमिता काकू आता वृद्ध झाल्या होत्या आणि त्या दोघींनी त्या काळ्या भूतकाळाच्या कायमच्या मागे सोडला होता. सदानंदजी आणि रोहन अजूनही जेलमध्येच त्यांची शिक्षा भोगत होते. मी रोज तुझा विचार करायचे अद्वैत. मला वाटायचं तू मला विसरून गेला असशील. एक गुन्हेगारी मुलगी म्हणून तू माझ्याकडे पुन्हा पाहणारही नाहीस असं मला वाटायचं. तन्वी रडत रडत तिचा हात माझ्या हातात देत म्हणाली. मी तिचा हात घट्ट पकडला. तिचा तो मऊ स्पर्श आजही माझ्या संपूर्ण शरीरात तेच रोमांचाचे तरंग उडवून गेला, जे 5 वर्षापूर्वी उडवायचे. तिने तिच्या मनगटावर तेच नाजूक घड्याळ घातलं होतं, जे मी तिला सिंहगडाच्या सफरीदरम्यान गिफ्ट केलं होतं. ते पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. तन्वी, माझं प्रेम तुझ्या फॅमिलीच्या धंद्यावर नव्हतं, तर तुझ्यावर होतं. तुझ्या त्या निरागस डोळ्यावर आणि त्या गोड स्वभावावर होतं. मी या 5 वर्षात फक्त आणि फक्त तुझीच वाट पाहिली आहे. मी तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणालो. तन्वीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेच लाजरा आणि मोहक हास्य उमटलं, ज्याने मला पहिल्याच दिवशी वेड लावलं होतं. कॅफेच्या खिडकीबाहेर पुन्हा एकदा हलकीशी पावसाची सर सुरू झाली होती. जणू निसर्गही आमच्या पुनर्मिलनाचा आनंद साजरा करत होता. आमच्या प्रेमाची जी कहाणी अपूर्ण राहिली होती, तिला आता एक पूर्ण आणि सुंदर सुरुवात मिळणार होती. आम्ही ठरवलं की आता आम्ही एकमेकापासून कधीच दूर जाणार नाही. मित्रांनो, अद्वैत आणि तन्वीचा या दीर्घ रोमॅन्टिक आणि सस्पेन्सने भरलेल्या प्रेमकथेचा हा शेवट तुम्हाला कसा वाटला? 5 वर्षानंतरचं पुनर्मिलन तुमच्या मनाला भिडलं का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सुंदर कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.